जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आणि आता काही ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही भविष्यात होणार आहेत. त्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांशी हितगुज करावी. काल अचानकपणानं कार्यकर्त्यांना निरोप दिले आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले. झालेल्या निवडणुकीचं आत्मपरीक्षण आणि आढावा आणि होणाऱ्या भविष्यकाळातल्या निवडणुका आहेत त्या दृष्टीने आपली काय रणनीती ठरवावी हा हेतू या बैठकीच्या निमित्तानं होता आणि तेवढ्यासाठीची बैठक बोलवली. कार्यकर्त्यामध्ये काय नाराजी दिसते काय सांगतो? कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी इथं मांडलेल्या आहेत आणि मलाही काही गोष्टीचं आत्मपरीक्षण करायची गरज आहे, काही दुरुस्त करायची गरज आहे आणि भविष्य काळामध्ये त्या निश्चितपणानं करण्याचा मी प्रयत्न करेन की जेणेकरून आपल्या बरोबरची सगळी माणसं कशी आपल्याबरोबर राहतील अशा पद्धतीनं काही कार्यपद्धती थोडीशी बदलावी लागली तर त्याचाही विचार आम्ही गांभीर्याने पंचायत समितीचं गणित कसं असेल? त्याचा 12 तारखेला पंचायत समिती सभापती उपसभापतीची निवड आहे. अजून 4 दिवसाचा कालावधी आहे. त्या बाबतीमध्ये काही चर्चाही झालेल्या आहेत, अजून काही चर्चा होणार आहे. तुम्हाला तो निर्णय 14 तारखेला सकाळी आपल्याला ऐकायला मिळेल. 14 तारखेला माझा निर्णय. अजून 4 दिवसाचा कालावधी आहे, अजून चर्चा आहेत, अजून काय मला याला बोलायचं आहे, आमच्याबरोबर काय बैठक घ्यायची त्या झाल्यानंतर 14 तारखेला सकाळी आमचा निर्णय आपल्या भाजप पक्षात जाण्याचा काय विचार आहे का? मी सगळं 14 तारखेला बोलेन. आज एवढंच आपल्याला सांगतो.